अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते। मंडळींनो, जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं संकट येते, समस्या येते, त्यामध्ये आपण ते संकटाला किंवा समस्येला समोर जाण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते तर आपलं मनोबल जे आपण ते खचून जातं ज्या समस्यांना त्या संकटांना तोंड देता देता अक्षरशः आपण हतबल होऊन जातो आणि एक वेळ अशी येते की नाही आता मी या समस्यांना संकटांना तोंड देऊ नाही शकत, आता मी उभं परत नाही राहू शकत, अशी पण खूप लोकांची मनस्थिती होते, मनोबल होतं। आणि हेच काय असतं की मनोबल खचणे, मनस्थिती खचणे यालाच म्हणतात। आणि याच वेळेस हे मनोबल वाढवण्यासाठी आपल्याला कोण आपला साथ देऊ शकतं, आपल्याला कोण मदत करू शकतं तर आपले सद्गुरू आपले श्री स्वामी समर्थ महाराज, त्यांची जी आपण केलेली सेवा आहे त्यांच्या मार्गामध्ये असणे, त्यांच्या सेवेत असणे हेच आपल्यासाठी खूप उपयोगी यावेळेस पडत असतं। हो, कारण की आजचा जो व्हिडिओ आहे तो त्यासाठीच असणार आहे की मी एक सांगेल तुमच्या जर आयुष्यामध्ये अजून सुद्धा गुरु नसतील किंवा कुठल्याही इष्टदेवतेची तुम्ही अजून सुद्धा सेवा करत नसाल, तुम्ही ज्यांना कोणाला मानता, मनोभावे श्रद्धेने रोज त्यांचा मंत्र जाप असेल किंवा कुठले त्यांचे पोथी वाचन असेल, जर नसेल होत तुमच्या घरामध्ये किंवा कुलदेवी कुलदेवतांचा जर काही सेवा तुमच्या घरामध्ये होत नसेल तर नक्कीच समस्यांना संकटांना सामोरं तुम्हाला जावंच लागणार आहे आणि त्याची तीव्रता पण ही खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे। असं नाही म्हणणार की आम्ही स्वामी समर्थांच्या मार्गात आहोत, आम्ही त्यांची सेवा करतो म्हणून आमच्या आयुष्यात कधीच कुठलं संकट येणार नाही, येतात आमच्याही आयुष्यात संकट समस्या येतात, पण त्याची जी तीव्रता असते संकटांची ती आम्हाला बिलकुल भासत नाही, कारण की त्या संकटांच्या आणि आमच्यामध्ये आमचे स्वामी समर्थ महाराज उभे असतात। आम्ही त्यांची केलेली सेवा, त्याचं जे काही पुण्याचं गाठोड आहे ते उभं असतं, त्याच्यामुळे त्याची झळ आमच्यापर्यंत पोहोचत नाही। कधी संकट येतं, समस्या येते, ती अशी अलगदपणे निघून जाते आमच्यावरती येऊन, ते आम्हाला कळत सुद्धा नाही, कारण की श्री स्वामी समर्थ महाराज आम्हाला त्याच्यातून आमचे जे गुरु आहेत त्यामध्ये त्यातून अलगद बाहेर काढत असतात, आम्हाला त्याची झळ सुद्धा पोहोचू देत नाहीत। असे आमचे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत। आता सांगायचं तात्पर्य असं आहे की ज्या वेळेस आपण आपले सगळ्यांवरती ज्यांनी कोणी अजून स्वामींच्या मार्गामध्ये आले आहेत, स्वामींची सेवा करत आहेत, खूप वर्षानुवर्ष करत आहात किंवा सध्या तुम्ही स्वामींच्या मार्गात आला आहात पण तुम्हाला खूप लवकर स्वामींची छान अनुभव देखील आले असेल, तर मी एकच सांगेल की श्री स्वामी समर्थ महाराजांचा वरदहस्त सगळ्यांवरती असतो आणि त्याचबद्दल आणि आपल्याला विविध संकटातून वर्षभरामध्ये कुठल्या कुठल्या समस्यातून आपल्या इच्छा असतील, काही आकांक्षा असतील त्या पूर्ण केल्या आहेत, समस्या संकटातून आपल्याला बाहेर काढलं आहे वेळोवेळी, किंवा जे काही मोठं संकट जे खूप मोठ्या प्रमाणात यायचं होतं ते तेवढ्या प्रमाणात आपल्यावरती आलं नाही, ते फक्त आणि फक्त आपल्या सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांमुळेच आणि त्यांच्या सेवेमुळेच आहे, खरंच सांगते। आणि त्याच्याच बद्दल वेळोवेळी वर्षभर आपल्याला जे श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला मदत केली आहे किंवा आपल्यावरती जे काही संकट तारून नेले आहेत, आपल्या ज्या काही इच्छा पूर्ण केल्या आहेत किंवा आपण जे काही मागितलं त्याच्यापेक्षा खूप 10 पटीने जास्त आपल्याला आपल्या पदरात मांडून दिलेलं आहे, तर त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज, आता तुम्हाला माहिती आहे जे आपले गुरु आहेत त्यांची लवकरच येत्या 21 जुलै 2024 रविवार या दिवशी गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या दिवशीच आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आदर व्यक्त करण्यासाठी, त्यांनी जे काही आपल्यासाठी आतापर्यंत देत आले आहेत किंवा दिलं आहे आणि देणार आहेत त्याबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करणं खूप गरजेचं आहे। आणि त्यासाठीच आपले गुरु दक्षिणा म्हणून आपल्याला खूप लोकांनी, आता मी सांगेल की माझा याच्या पहिले एक व्हिडिओ येऊन गेला होता मागच्या महिन्यामध्येच, तो म्हणजेच काय तर आपण 1 जुलै ते 21 जुलै अशी 21 दिवसांची सेवा करू शकतो, तर तीच आपली गुरुदक्षिणा असणार आहे। आणि त्या गुरुदक्षिणेमध्ये मी सांगितलं होतं, खूप 2-3 व्हिडिओ माझे आले आहेत त्याच्यामध्ये आपण गुरुदक्षिणा म्हणून किंवा आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण काय काय सेवा करू शकतो, काय काय गोष्टी करू शकतो आपल्या गुरूंसाठी, त्या मी सांगितलेल्या आहेत। पण आता 21 दिवसांची काही लोकांना ती सेवा शक्य झालेली नाही आहे, पण मी एक सांगेल, असं नाही की तुम्हाला सांगते आहे या सेवा वगैरे, मी स्वतः सुद्धा 1 जुलै 2024 पासून ह्या 21 जुलै म्हणजेच गुरुपौर्णिमेपर्यंत 21 दिवसाचे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे मी पारायण चालू केलेले आहे। असं नाही की मी कुठलीच तुम्हाला सांगते आहे माझ्या कुठल्या सेवा चालवण्यात नाही, माझी सुद्धा गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुदक्षिणा म्हणून स्वामींच्याबद्दल गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे माझे 21 पारायणाचे पाठ चालू आहेत, सगळ्या गोष्टी हँडल करून। आणि हो, पारायण पण चालू आहेत, पाठ चालू आहेत, त्याचबरोबर रोजची नित्य सेवा सुद्धा करते आहे, खंड न पडता ती पण सेवा माझी चालू आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला वेळ काढावाच लागणार आहे, कारण की श्री स्वामी समर्थ महाराज एवढंच बघतात की आपला भक्त मार्गात तर आपल्या आला आहे, पण आपल्याला किती वेळ देतो आहे, वेळ काढून कशी आपली सेवा करतो आहे, भले धावपळ असेल, कामं असतील, सगळ्या गोष्टी असतील, पण नामस्मरण किती वेळेस दिवसभरामध्ये करतो आहे, किती वेळेस तो चांगलं वागतो आहे, कोणाच्या मदतीला धावून जातो आहे का, किंवा
किती वेळ आपल्या म्हणजे वेळात वेळ काढून भलेही रात्र झाली, कितीही वेळ झाला तरी, कामावरून आल्यावरती कितीही काही झालं तरी पण माझी सेवा करतो आहे का, ह्याच गोष्टी श्री स्वामी समर्थ महाराजांना म्हणजे महत्त्वाच्या असतात. ना की तुमचे पंचपक्वान्न, ना की तुम्ही गुरुपौर्णिमेला त्यांना सजावट करणार असाल, मोठमोठे महागडे हार आणणार असाल किंवा काय काय पंचपक्वान्न मांडणार असाल, ते महत्त्वाचं नाही आहे. कारण की श्री स्वामी समर्थ महाराजांना ₹1 सुद्धा प्रिय नाही आहे. त्यांना फक्त प्रिय आहे ती सेवा. आणि तुम्हाला नक्कीच काही द्यायचं असेल श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरुदक्षिणा म्हणून या गुरुपौर्णिमेनिमित्त, तर उद्यापासून ज्यांना कोणाला अजून 21 दिवसांची सेवा शक्य नाही झाली, काही कारणांमुळे मासिक धर्म, विटाळ, सुतक किंवा बाहेर गावी गेले, कार्यक्रम होते, त्याच्यामुळे तुम्हाला 21 दिवसांची श्री स्वामी समर्थ महाराजांसाठी गुरुपौर्णिमेनिमित्त कुठली सेवा करायला नाही जमलं, तर अजून खूप मोठा तुम्हाला म्हणजे एक आहे चान्स की तुम्ही उद्यापासून 11 दिवसांची गुरुपौर्णिमेपर्यंत सेवा चालू करू शकता. आजच संकल्प करा. संकल्प नाही केला, फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांसाठीच तुम्हाला सेवा करायची असेल तर संकल्प न करता सुद्धा तुम्ही ज्या काही सेवा सांगणार त्या करू शकता. तर नक्कीच आता उद्या आहे तारीख 11 जुलै. 11 जुलैपासून ते 21 जुलै 11 दिवस होतात. बरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही सगळी जी काही 11 दिवसांची सेवा करणार आहात ती तुम्ही त्यांना गुरुपौर्णिमेनिमित्त समर्पित करू शकता. असं हा 11 दिवसांची सेवा असणार आहे. या 11 दिवसांच्या सेवांमध्ये आता बघा किती मोठा छान दिवस आहे, म्हणजे उद्या गुरुवार आहे, गुरूंचा वार आहे. उद्यापासून तुम्ही 11 दिवसांच्या सेवेला सुरुवात करू शकता. त्यामध्ये तुम्हाला सगळ्यात प्रथम येते ते म्हणजेच काय, ते सगळ्यात अनमोल ग्रंथ, सोन्याहून म्हणजे आपल्या आयुष्याचं सोनं करणारा असा जो ग्रंथ आहे ते म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हे पोथी. याचे तुम्ही 11 पाठ या 11 दिवसामध्ये करू शकतात. म्हणजेच एक मांडी पारायण ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एका बैठकीमध्ये 1 ते 21 अध्याय पूर्ण वाचायचे. अशी हे श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे तुम्हाला 11 पाठ या 11 दिवसांमध्ये करायचे आहेत. एका दिवसात एक पाठ करायचा आहे. जर तुम्हाला काही मध्ये मासिक धर्म येणार असेल असं वाटत असेल तर तुम्ही एका दिवशी 2-2 पाठ करू शकता. असंही करू शकता, तसंही चालेल. मी मागे मला एका ताईने विचारलं होतं म्हणून मी सांगते आहे. जर तुम्हाला काही कारणास्तव असं वाटलं की माझं काही मासिक धर्म येऊ शकतो 3-4 दिवस, तर तुम्ही जे काही दिवस आहेत 11 दिवसांचे म्हणजे 11 दिवसांच्या मधले जे काही दिवस आहेत, ज्यावेळेस तुमचे काही सुद्धा त्रास नाहीये, काही अडचणी नाहीयेत, त्या दिवशी तुम्ही 2-2 पाठ करून पण 11 पाठ पूर्ण करू शकता. आणि ती सेवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी केंद्रात जाऊन किंवा मठामध्ये किंवा आपल्या घरी सुद्धा ती सेवा समर्पित स्वामी महाराजांना करू शकता. आणि अजून एक गोष्ट म्हणजेच काय, श्री स्वामी चरित्र सारामृत पोथीचं पारायण करायला बसताना काय करायचं, प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी स्तवन म्हणायचं असतं. एक माळ श्री स्वामी समर्थांची माळ करायची असते आणि मग 1 ते 21 अध्याय एका बैठकीत वाचायचे असतात. मध्ये उठायचं नाही, बिलकुल बोलायचं पण नसतं. मोबाईल फोन्स वगैरे सगळे स्विच ऑफ ठेवायचे किंवा सायलेंट ठेवायचे. कोणाशीही न बोलता जर तुम्ही ती सेवा मनोभावे श्रद्धेने केली, आणि हो श्रद्धेने म्हणजे एकाग्रतेने ते पाठ वाचायचं आहे. शब्द शब्द तुम्हाला सगळा कळला पाहिजे अशा प्रकारे तो पाठ वाचायचा आहे. नाहीतर मी पटापटा वाचलं, काही कळलं नाही, डोक्यावरून गेलं, तो जी काही पोथी होती ती, आणि पुन्हा म्हणताल की मी 11 दिवस 11 श्री स्वामी चरित्र सारामृताचे पाठ केले पण माझी इच्छा पूर्ण नाही झाली. कारण की आपण कुठलीही सेवा ज्यावेळेस करतो, कुठलीही तोडगा उपाय असेल, त्याच्यामध्ये आपली श्रद्धा, आपली जी काही भक्ती आहे, ती एकाग्रता आहे, ती पाहिजे असते जास्त प्रमाणामध्ये. आणि या सेवेने मला नक्कीच फरक पडणार आहे हा विश्वास सुद्धा पाहिजे असतो. तर ही सेवा तुम्ही करू शकता. त्यानंतर दुसरी सेवा जी आहे ती म्हणजे दत्तबावणी जी दत्त महाराजांची सेवा आहे. याच्यामध्ये तुम्ही सांगते मी 11 दिवसामध्ये श्री स्वामी समर्थांचे पण 11 दिवसांची सेवा करू शकता, दत्त महाराजांची पण सेवा करू शकता. कारण की श्री स्वामी समर्थ महाराज आपले दत्त महाराजांचे स्वरूप आहेत. तर सांगितल्याप्रमाणे दुसरी सेवा जी आहे दत्तबावणीचं तुम्ही पाठ करू शकता. गुरुचरित्रामध्ये 14वा आणि 18वा अध्याय याचा सुद्धा तुम्ही उद्यापासून 21 जुलैपर्यंत गुरुपौर्णिमेपर्यंत रोज संकल्पयुक्त तुम्ही ह्या पोथीचे पाठ वाचू शकता. जी छोट्या छोट्या पोथी मिळतात, अध्याय 14वा आणि अध्याय 18वा, त्याची सुद्धा तुम्ही वाचन करू शकता. ती सुद्धा एक सेवा आहे. ही त्याचबरोबर तुम्हाला या 11 दिवसांमध्ये सुद्धा 11 माळी जप, भले तुम्हाला श्री स्वामीचे ते सारामृताचे पाठ करणं नाही झालं एका बैठकीमध्ये, एक तास 1.5 तास बसणं शक्य नसेल, तर 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचे माळा करायचे आहेत. ती पण सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता. तारक मंत्राचं पठण 11 दिवस 11 वेळेस म्हणणं, ही सुद्धा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकता. तीर्थ बनवून ते तीर्थ घेऊ शकता. जर घरामध्ये खूपच जास्त समस्या आहे, आजारी व्यक्ती आहे, काही खूप जटिल प्रश्न आहे जे सुटत नाही आहेत, त्यासाठी सुद्धा तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ बनवून किंवा फक्त हात जोडून जरी म्हटलं 11 वेळेस तरीही चालेल. तर ते तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकता या सेवा. आता याच्यामध्ये जे काही दत्त महाराजांची काही सेवा सांगते आहे, त्यावेळेस तुम्हाला खरंच सांगते आहे, संकल्पयुक्त सेवा करणार असाल किंवा साध्या जरी सेवा करणार असाल दत्त महाराजांच्या, तर तुम्हाला मांसाहार वर्ज्य करावं लागेल. कुठलेही व्यसन करायचं नाही आहे. ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल या 11 दिवसांमध्ये. कारण की दत्त महाराजांच्या सेवेमध्ये करताना मांसाहार, व्यसन, नंतर त्याचबरोबर
ब्रह्मचर्य याला खूप जास्त महत्व आहे. परान्न हे सुद्धा घ्यायचं नाही आहे 11 दिवस. स्वामी समर्थ महाराजांची जर तुम्ही संकल्पयुक्त अशी स्वामीची तर सारामृताची पाठ करत असाल तर याच्यामध्ये फक्त नियम आहे मांसाहार वर्ज्य करायचा, व्यसन वर्ज्य करायचं आणि परान्न वर्ज्य करायचं. ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरीही चालेल, पण दत्त महाराजांची सेवा करताना कधीही ब्रह्मचर्याचं पालन केलंच पाहिजे आणि करावंच लागतं. ती त्यांच्या मार्गामध्ये काही भरपूर नियम आहेत, त्याच्याच प्रमाणे सांगते आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला त्याचबरोबर घोर कष्टधारण स्तोत्रम ह्याचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता या 11 दिवस. खूप जटिल समस्या आहे, खूप जास्त प्रमाणामध्ये म्हणजे संकट आहे जे सुटतच नाही आहे आणि संकट असं आहे जी म्हणजे किंवा आम्ही खूप प्रयत्न करतो पण त्यातून बाहेर पडत नाही. मग त्याच्यामध्ये कोर्ट कचऱ्यांची असतील काही किंवा काही कौटुंबिक वादविवाद असतील किंवा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला मार्ग सापडत नाही अशी काही समस्या असेल तर नक्कीच 11 दिवस मनोभावे श्रद्धेने स्वामी समर्थ महाराजांना, दत्त महाराजांना विनंती करून 11 दिवस तुम्ही घोर कष्टधारण स्तोत्रमचं देखील पठण करू शकता. त्याचबरोबर ह्या सगळ्या सेवा जरी नाही जमल्या तुम्हाला करायला 11 दिवस तर 11 दिवस मनोभावे श्रद्धेने नामस्मरण दिवसभर चालू ठेवा. जेव्हा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तेव्हा नामस्मरण कंटिन्यू चालू ठेवा. ही सुद्धा खूप मोठी म्हणजे सेवा आहे. नामस्मरण म्हणजे काय? स्वामींच्या नामस्मरणात राहणे, सदैव त्यांच्या सानिध्यात असणे. ही सुद्धा तुम्ही 11 दिवस सेवा करू शकता. त्याचबरोबर तुम्ही या 11 दिवसांमध्ये होईल तेवढे, शक्य होईल तेवढे जास्तीत जास्त सेवेकरी सुद्धा घडवू शकता. सेवेकरी घडवणं म्हणजेच काय? जो अडला नडला आहे, चिंतेने ग्रासलेला आहे, आजाराने पूर्ण ग्रासलेला आहे, म्हणजे खूप कंटाळलेला आहे तो आजाराला, अशा काही समस्या असतील, कौटुंबिक स्त्रियांना काही समस्या असतील तर त्यांना केंद्रामध्ये मठामध्ये घेऊन जाणे, तिथे त्यांना येऊन मार्ग समजून सांगणे, सेवा समजून सांगणे, ही सुद्धा सेवा जर तुम्ही या 11 दिवसामध्ये केली ह्याला सेवेकरी घडवणं म्हणतात. जर तुम्ही ही पण सेवा जर केली, त्यांच्यापर्यंत सेवा मार्ग पोहोचवला स्वामी समर्थ महाराजांचा, ती सुद्धा सेवा स्वामी समर्थ महाराजांपर्यंत पोहोचणार आहे. त्याच्यामुळे आता बघा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप सारे असे सेवाचे पर्याय सांगितलेले आहेत. ज्यांना जमतं 1 ते 2 तास बसायला, 1.5 तास बसायला त्यांनी पाठ करावे, सगळ्या गोष्टी कराव्या. ज्यांना नाही जमत त्याच्यापेक्षा थोडी कमी वेळेची सेवा करा आणि त्यातूनही नाही जमली तर सेवेकरी घडवा आणि सदैव नामस्मरणामध्ये राहा. एवढी तरी सेवा तुम्ही नक्कीच करू शकाल अशी मला तरी आशा आहे. आता माझी सुद्धा सेवा चालू आहे, तुम्ही सुद्धा सेवेला लागा, कारण की फक्त 11 दिवस राहिले आहे आपल्याशी गुरुचैत्र आपल्याशी गुरुपौर्णिमेसाठी आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्याबद्दल आदर आणि गुरुदक्षिणा देण्यासाठी. ह्या गुरुपौर्णिमेशिवाय मोठा दिवस नाही आपल्या आयुष्यामध्ये. मी खरंच सांगते, गुरुपौर्णिमा या दिवशी आपल्याला गुरुपद पण घ्यायचं असतं. त्यासाठी पण आपले व्हिडिओ येणारच आहेत की आपण घरच्या घरी किंवा आपण स्वामी समर्थ महाराजांना गुरु म्हणून गुरुपद कसं घ्यायचं असतं ते सुद्धा व्हिडिओ येणार आहे आणि गुरुपौर्णिमा सुद्धा कशी साजरी करायची आहे आपल्याला घरच्या घरी त्याबद्दल पण आपल्याला व्हिडिओ लवकरच येतील. तर अशा प्रकारे आजची व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.